हॅलो मित्रांनो, आज आपण 10वी बोर्ड सीईटीचा नेक्स्ट सेशन घेणार आहे. आज आपला टॉपिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर स्टार्ट करूया स्टँडर्ड इक्वेशन पासून. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नेमकं कसं लिहितात? त्याचा जनरल फॉर्म आहे ax² + bx + c = 0. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखायचं कसं? हाऊ टू आयडेंटिफाय द क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्या 3 कंडिशन्स आहे, या नेहमी लक्षात ठेवा. तर तुम्हाला क्वाड्रॅटिकचा मीनिंग माहिती असेल. क्वाड्रॅटिक मीन्स हायेस्ट इंडेक्स 2 असतो. लिनियर इक्वेशन असेल हायेस्ट इंडेक्स 1 असतो आणि क्यूबिक असेल तर हायेस्ट इंडेक्स 3 असतो. तर लक्षात ठेवा, लिनियर साठी हायेस्ट इंडेक्स 1. इंडेक्स म्हणजे काय की आपण त्याला डिग्री म्हणतो. हायेस्ट इंडेक्स इज कॉल्ड एज अ डिग्री. तर त्याची डिग्री 2 असते. इन शॉर्ट आपल्याला हे कळालंय की लिनियर इक्वेशन साठी डिग्री 1 असते, क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी डिग्री 2 असते आणि क्यूबिक साठी डिग्री 3 असते. फॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c which is equal to 0, the highest index is 2, that is degree is 2. तर x हा व्हेरिएबल आहे, अल्फाबेट यूज केला आहे. तुम्हाला मे बी दुसरा इथे व्हेरिएबल दिसेल. व्हेरिएबल आणि त्याच्यापुढे कोएफिशियंट नंबर असतो. दोघांचा मिळून टर्म तयार होतो. काय तयार होतंय? टर्म. सपोज 2x, x इज अ व्हेरिएबल, 2 इज कोएफिशियंट. मग 2x हा मोनोमियल तयार झाला. 2x + 5 हा बायनॉमियल, 2x + 5y + 3 हा ट्रायनॉमियल तयार होत आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये हायेस्ट इंडेक्स किती असतो? 2 असतो. रियल नंबर a b c. x² चा जो कोएफिशियंट आहे तो a, x चा कोएफिशियंट b आणि कॉन्स्टंट नंबर c. a b c याच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह लिहायची, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह लिहायची. दीज आर द रियल नंबर. आता बऱ्याच लोकांना रियल नंबर नाही कळत. त्यांना वाटतं की आपण नॅचरल नंबर, होल नंबर स्टडी केले, मग रियल नंबर काय आहे? रियल नंबर सेट आजपर्यंत आपण लहानपणापासून आतापर्यंत जेवढ्या नंबरचा स्टडी केलाय ते सगळे कोणते नंबर आहे? रियल नंबर्स. रियल नंबर इन्क्लुडेड नॅचरल नंबर 1 2 3 4, देन होल नंबर 0 1 2 3 4, इंटिजर म्हणजे नंबर लाईन आठवतोय तुम्हाला? -3 -2 -1 0 1 2 3, देन रॅशनल नंबर, फ्रॅक्शनल आणि डेसिमल पॉइंट मधले नंबर 5/2 7/9 -3/5 1.25, देन इरॅशनल नंबर. इरॅशनल म्हणजे नॉन परफेक्ट स्क्वेअर रूट. नॉन परफेक्ट स्क्वेअर √2, √3, √5 -√5 किंवा -√5 -√6 √13. दीज आर द सेट ऑफ रियल नंबर. रियल नंबरचे सगळे काय सबसेट आहे? नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, रॅशनल अँड इरॅशनल. तर आता तुम्हाला मिनिंग कळालं आहे की हायेस्ट इंडेक्स 2 पाहिजे. तर तिथे हायेस्ट इंडेक्स 3 असेल तर तिथे काय लिहायचं? दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. 1 जरी असेल तरी दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इफ हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल टर्म, व्हेरिएबल काय असतो? x असतो. इफ इट इज 2 देन इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि abc हे रियल नंबर पाहिजे, म्हणजे यांच्यापैकी एक नंबर पाहिजे. आणि a इज नॉट इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू कधीच 0 नसते. रिझन काय बघा, जर a ची व्हॅल्यू 0 असेल हे टर्म, फर्स्ट टर्म काय होतं? 0. इफ दिस फर्स्ट टर्म इज 0 देन इट बिकम लिनियर इक्वेशन. कारण x चा हायेस्ट इंडेक्स 1 असणार आहे. 1 म्हणजे लिनियर इक्वेशन. तर इथे पूर्ण मिनिंगच चेंज होऊन जातोय. म्हणून a ची व्हॅल्यू कधीच 0 नसते. a शुड नॉट बी 0. आता एक आपण क्वेश्चन बघू ज्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आणि तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन आयडेंटिफाय करायचे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन? ऑप्शन ए 5/x - 3 which is equal to x². आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे आपण डिसाइड करू. आता तुम्हाला माहिती आहे जर इथे एखादं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं आहे तर आपल्याला डिनॉमिनेटर कॅन्सल करावा लागतो. डिनॉमिनेटर कॅन्सल करण्यासाठी काय करतात? मल्टिप्लाय बोथ साइड बाय. इथे x दिसतोय, x आपल्याला नकोय, कॅन्सल करायचा आहे. मग काय करणार? मल्टिप्लाय बोथ साइड बाय x. मल्टिप्लाय बोथ साइड बाय x. फर्स्ट टर्मला x ने मल्टिप्लाय केलंय, सेकंड टर्मला x ने मल्टिप्लाय केलं. जर आपण RHS राइट हँड साइडला x ने मल्टिप्लाय केलं तर x² * x काय होतंय? x³. x² * x काय होतंय? x³. लक्षात येतंय? बट x³ येतोय इथे. x³ म्हणजे x चा हायेस्ट इंडेक्स किती येतोय? 3 येतोय. देयरफॉर इट इज नॉट अ लिनियर, दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर ते क्यूबिक होतंय. इथे हायेस्ट इंडेक्स 3 येतोय कारण इथे आपण x ने मल्टिप्लाय करणार आहे. आता b ते इथे सॉल्व्ह केलेला आहे. b हा करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन बी इज करेक्ट. x * x + 5 which is equal to, तर ब्रॅकेटच्या बाहेर x आहे त्याला आपण x ने मल्टिप्लाय करू. सॉरी, या ब्रॅकेटला x ने मल्टिप्लाय करू. x * x x², x * 5 5x. दिस 2 इज पॉझिटिव्ह. लेफ्ट साइडला शिफ्ट करताना निगेटिव्ह होतो आणि x² चा कोएफिशियंट 1 आहे. कोएफिशियंट जर नसेल एखादा अल्फाबेटच्या पुढे तर तो 1 लिहायचा आहे. व्हेरिएबलच्या पुढे अल्फा इथे कोएफिशियंट 1 लिहू शकतो आपण. 1x² + 5x - 2 = 0.
A B C ax square plus bx plus c is equal to 0. This equation is in the standard form. Highest index of x is 2, then a is equal to 1, b is equal to 5, c is equal to -2. मी तुम्हाला अगोदर पण सांगितले abc ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह लिहायची. these are the real number, therefore it is a quadratic equation. आता सी ऑप्शन का नाहीये इथे, बी तर येत आहे, सी ऑप्शन आणि डी का नाहीये याचा विचार आपण करू. कारण इथे बघा इथे n चा हायेस्ट इंडेक्स काय 1 आहे, दिसतंय n चा हायेस्ट इंडेक्स 1 आहे म्हणजे हे लिनियर इक्वेशन आहे. दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि इथे x स्क्वेअर दिसतोय डिनॉमिनेटरला x स्क्वेअर दिसतोय. तो कॅन्सल करण्यासाठी काय करणार, मल्टिप्लाय बोथ साइड बाय x स्क्वेअर. जेव्हा तुम्ही राइट साइडला x स्क्वेअर ने मल्टिप्लाय करणार x स्क्वेअर इंटू x काय होतं x क्यूब होतोय. हायेस्ट इंडेक्स 3 येतोय म्हणून इथे काय, दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग हे सिंपल आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला या 3 कंडिशन्स माहिती पाहिजे. जर त्या माहिती असतील तर इझिली तुम्ही हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आयडेंटिफाय करू शकता. आता आपण वेगळ्या टाइपचा क्वेश्चन बघणार आहे. तर यामध्ये तुम्हाला माहिती आहे रूट्स काय असतात. व्हॉट आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. द व्हॅल्यू विच सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन इज कॉल्ड एज अ रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर एखादी व्हॅल्यू त्या इक्वेशनचं सॅटिस्फाय करते म्हणजे काय, जर LHS मध्ये ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आन्सर 0 आला पाहिजे. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनची राइट हँड साइड नेहमी काय असते 0. जर तुम्ही LHS मध्ये इथे दिलेलं आहे, LHS मध्ये व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर आन्सर 0 येत असेल, मीन्स RHS मिळत असेल, तर ती व्हॅल्यू त्या इक्वेशनचं काय असते, रूट्स असते. रूट्स म्हणजे सोल्युशन. तर आता एक रिव्हर्स क्वेश्चन आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द k इफ 3 इज द रूट ऑफ गिवन इक्वेशन. आता हे इक्वेशन दिलेले आहे kx स्क्वेअर 7x 3 इज इक्वल टू 0 आणि त्याचा एक रूट दिलेले आहे. रूट म्हणजे काय, त्याचं सोल्युशन म्हणजे x ची व्हॅल्यू. सोल्युशन 3 इज द रूट ऑफ गिवन इक्वेशन. आता 3 काय त्याचं रूट आहे म्हणजे x ची व्हॅल्यू काय घ्यायची 3. देन सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 3. x इज कशाने रिप्लेस होते, 3 ने रिप्लेस होते. kx स्क्वेअर 7x 3 इज इक्वल टू 0. दिस x इज रिप्लेस बाय 3. x कशाने रिप्लेस होते, 3 ने. kx स्क्वेअर मीन्स k into 3 स्क्वेअर, 3 3 जा 9, इथे 9 into k, सॉरी 3 3 जा 9, 9 into k 9k, 7 3 जा 21 प्लस मायनस मायनस आणि इथे प्लस 3. या दोघांची सबट्रॅक्शन होते अपोजिट साइन आहे. 21 मधून 3 सबट्रॅक्ट केले 18, मायनस आहे तर राइट साइडला काय होता प्लस. 9k इज इक्वल टू 18, 9 मल्टिप्लाइड आहे डिवाइड होता, 9 1 जा 9, 9 2 जा 18, k इज इक्वल टू 2. देयरफॉर सी ऑप्शन इज अ करेक्ट. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे इथे, सी. ए बी सी डी. आता एक लक्षात ठेवा एक्झामला हे ऑप्शन खूप क्लोज असणार आहे. 3 3 2 2 म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. आपल्या इथे साइन जरी रॉंग होतोय तरी आपण रॉंग ऑप्शन काय करणार आहे, टिक मार्क करणार आहे. लक्षात ठेवा की हा करेक्ट सॉल्व केला गेला पाहिजे. हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही आतापर्यंत 8 9 आणि 10 स्टँडर्डला हायर लेवलचे इक्वेशन सॉल्व केलेले, त्यामुळे तुमच्यासाठी हा पार्ट इझी आहे इक्वेशन सॉल्व करणे. आणि 2 मार्क्स साठी आपण तर खूप वर्षभर या इक्वेशनची प्रॅक्टिस केलेली. तर हा सिंपल पार्ट आहे, तुम्हाला इझिली सॉल्व करता येईल आणि हे 1 मिनिटात सॉल्व करता येतो. म्हणजे आपला जो टायमिंग फॅक्टर आहे की कमी वेळेत सॉल्व करायचं, सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. पण त्याच्यासाठी मॅथ खूप महत्त्वाचं आहे की मॅथचं जर तुम्ही टायमिंग ऍक्च्युअल मध्ये जर मॅनेज केला तर तुम्हाला सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करता येतील. प्रत्येक सब्जेक्टचे क्वेश्चन तुम्हाला मिळतील किंवा ते अटेम्प्ट करता येतील. आता नेक्स्ट बघा, which of the following equation has root -2 and 7. प्रत्येक इक्वेशनचे 2 रूट्स असतात, तर 2 व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. तर इथे -2 and 7 असे 2 रूट्स दिलेले आणि 4 इक्वेशन दिलेले A B C D. आपल्याला करेक्ट काय करायचं आहे, ऑप्शन शोधायचं आहे. तर मी तुम्हाला करेक्ट ऑप्शन मधून सांगतो की हेच इक्वेशन काय इथे असणार आहे. B इज करेक्ट ऑप्शन. आता B इज करेक्ट ऑप्शन आहे का, आपल्याजवळ 2 रूट्स आहे, x इज इक्वल टू -2 आणि x इज इक्वल टू 7. कोणती एक व्हॅल्यू इक्वेशनच्या LHS मध्ये सबस्टिट्यूट करायचे. इफ द रूट्स are -2 and 7, then put x is equal to -2 in LHS, left hand side of above equation. आपल्याला जर चेक करायचंय की दिलेली व्हॅल्यू या इक्वेशनचं रूट आहे की नाहीये, तर त्याच्या LHS मध्ये ती व्हॅल्यू काय करा, सबस्टिट्यूट करा. जर आन्सर 0 येते ना, 0, जर 0 ने काय होणार आहे, LHS मध्ये आपण व्हॅल्यू टाकायला घेतली आणि 0 आन्सर येत आहे म्हणजे RHS मिळतंय, then LHS become LHS is equal to RHS. therefore this -2 is the root of this equation. म्हणजे -2 काय होतंय, त्याचं रूट होतंय.
तर इथे सेकंड व्हॅल्यू चेक करायची गरज नाहीये. जर एक व्हॅल्यू तिथे मॅच होते तर सेकंड व्हॅल्यू पण तिथे मॅच होणार आहे. x स्क्वेअर मायनस 5x मायनस 14 विच इज इक्वल टू 0. आता ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. लेफ्ट हँड साइड x स्क्वेअर मायनस 5x मायनस 14 तर इक्वल साइनच्या लेफ्ट हँड साइडला LHS आहे. x स्क्वेअर मायनस 5x मायनस 14. नाउ x इज रिप्लेस बाय -2 कारण आपण हे फर्स्ट रूट घेणार आहे. तर 2 -2 चा स्क्वेअर होता 2 2 जा 4 मायनस मायनस प्लस देन x इज रिप्लेस बाय -2. तर हा पार्ट काय येतोय 5 2 जा 10 मायनस मायनस प्लस देन -14. तर 10 प्लस 4 14 होत आहे. 14 मायनस 14 काय येतंय 0. तर इथे 0 आन्सर आले म्हणजे आपल्याला काय मिळाली राईट हँड साइड मिळाली. LHS बिकम इक्वल टू RHS देन -2 and 7 दीज आर द रूट ऑफ दिस इक्वेशन. म्हणजे तुम्हाला फक्त LHS मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. त्यात पण थोडा अंदाज घ्यायचा आहे की कोणत्या व्हॅल्यूने सबट्रॅक्शन 0 होते. तर 14 मायनस 14 काय होईल 0 होईल. तर हा एक अंदाज आहे. त्याप्रमाणे आपल्याला इक्वेशन शोधायचं आहे. जर इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर अगोदर लिहून घ्यायचं आहे आणि नंतर लेफ्ट हँड साइड मध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. तर आतापर्यंत आपण काय बघितलंय की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा मीनिंग बघितलाय. हाऊ टू आयडेंटिफाय द क्वाड्रॅटिक इक्वेशन हे ऑप्शन दिलेले. यातून करेक्ट ऑप्शन कसं आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपण रूटचा मीनिंग बघितलाय. व्हॉट आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. इफ एनी व्हॅल्यू सॅटिस्फाईज गिवन इक्वेशन. सॅटिस्फाय करते म्हणजे काय त्याच्या LHS मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला 0 आन्सर मिळतं मीन्स RHS मिळते. तर ती व्हॅल्यू असते त्या इक्वेशनचं रूट्स द रूट ऑफ द इक्वेशन. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे. तर नेक्स्ट टाइपचे एक्झाम्पल.
आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची ज्या मेथड आहे तर त्यामध्ये एक आहे फॅक्टरायझेशन मेथड, तर त्याचा विचार करणार आहे. आता मागच्या पार्ट मध्ये आपण काय बघितलं की हाऊ टू मेक द क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा हाऊ टू आयडेंटिफाय द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वेश्चन असा आहे की आयडेंटिफाय द करेक्ट व्हॅल्यूज ऑफ ABC फॉर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे ते तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचे आहे आणि ते लिहिल्यानंतर ABC च्या करेक्ट व्हॅल्यू आयडेंटिफाय करायच्या आणि खाली 4 ऑप्शन मध्ये या ABC च्या करेक्ट व्हॅल्यू असतील. x - 9 x + 4 = 0. आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून एक्सपान्शन करायचं आहे. तर x ने या सेकंड ब्रॅकेटला x + 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे आणि -9 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलंय. जो ब्रॅकेट अंडरलाईन केलेला आहे त्याला दोनदा मल्टिप्लाय करायचंय. फर्स्ट x ने आणि नंतर -9 ने. x * x x2 x * 4 4x -9 * x 9x 9 4 जा 36 प्लस मायनस मायनस. आता इथे लाईक टर्म्स आहे 4x - 9x सबट्रॅक्शन होते 5x बिगर नंबर साइन -5x आणि x2 च्या पुढे कोएफिशिएंट नाहीये तर तो 1 लिहू शकतो आपण. 1x2 - 5x - 36 = 0. Therefore a = 1, b = -5, c = -36. These are the correct values of ABC 1 - 5 and -36. तर असा पण क्वेश्चन येऊ शकतो. आता फॅक्टरायझेशन मेथडचा विचार करू आपण. त्यामध्ये दोन टाइप आहे बघा. हे दोन टाइप तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणते दोन टाइप होतात बघा. तुमच्या समोर हे 3 एक्झाम्पल लिहिलेले आहे. तर या दोघांचा टाइप सेम आहे आणि हा टाइप थोडासा डिफरंट आहे. तुम्हाला आठवत आहे का आपण ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन टर्म आयडेंटिफाय करतोय. फॅक्टरायझेशन फर्स्ट मेथड आहे. तर आयडेंटिफाय द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता तिथे सॉल्व्ह नाही सांगितलेलं आहे. आता सॉल्व्ह करायचं नाही करायचं हे तुमच्यावरती आहे. तुम्ही सॉल्व्ह जरी केलं तरी तेच आन्सर येणार आहे आणि जर डायरेक्टली शॉर्टकट मेथड यूज केली तर तेच आन्सर येणार आहे. आपल्याला टाइम महत्त्वाचा आहे म्हणून आपण ही ट्रिक यूज करणार आहे. मी तुम्हाला डायरेक्ट फॅक्टर सांगू शकतो. ही मेथड फक्त याच एक्झाम्पल साठी अप्लाय करायची जेव्हा x2 च्या पुढे कोएफिशिएंट नसतो, y2 च्या पुढे कोएफिशिएंट लिहिलेला नसतो, बट x2 च्या पुढे कोएफिशिएंट असेल तर तो नॉर्मल मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. त्याला काही शॉर्टकट नाहीये लक्षात ठेवा. इथे 5 आलेला आहे कोएफिशिएंट तर इथे मल्टिप्लिकेशन चेंज होतं. 15 5 जा 75 प्लस मायनस मायनस आणि मिडल टर्म -22 म्हणजे ऍडिशन टर्म आहे. तर आपण रेग्युलर मेथड मध्ये काय करतो की इथे 5 आणि इथे -15 आहे. 15 5 जा 75 प्लस मायनस मायनस ज्याचं मल्टिप्लिकेशन -75 आहे आणि ज्याचे ऍडिशन 22 आहे. 25 3 जा 75 25 मधून 3 सबट्रॅक्ट केले 22 म्हणजे मॅच होतोय. फक्त इथे सबट्रॅक्शन निगेटिव्ह आहे तर इथे बिगर नंबरला मायनस साइन द्यायचं आहे. तर -25 आणि +3. तर सबस्टिट्यूट दिस फॅक्टर इनटू द मिडल टर्म -25x and +3x. 5x2 ऍज इट इज लिहायचा आहे फर्स्ट टर्म, लास्ट टर्म पण ऍज इट इज. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म ऍज इट इज लिहायचा आहे. हे जे फॅक्टर आपण शोधले हे मिडल टर्म मध्ये सबस्टिट्यूट करायचे. 5x2 means 5 * x * x, 25x 5 5 जा 25 * x, 3x means 3 * x आणि 15 3 5 जा 15. आता फर्स्ट टू टर्म मधून काय कॉमन दिसतोय 5x ब्रॅकेट मध्ये राहतोय x - 5. या दोन्ही टर्म मधून 3 कॉमन येतोय आणि ब्रॅकेट मध्ये राहतोय x - 5. आता इथे प्लस साइन असेल की मायनस हे कसं आयडेंटिफाय करतात 3 5 जा 15 प्लस मायनस मायनस वरती मायनस आहे म्हणून इथे प्लस साइन येते. प्लस मायनस मायनस इथे प्लस साइन पाहिजे तर एक मल्टिप्लिकेशन करून बघायचं. तुम्हाला लगेच हे लास्ट टर्मच्या साइन वरून इथे कोणतं साइन द्यायचं ते कळेल. आता x - 5 टेक दिस ब्रॅकेट ॲज अ कॉमन. हा कॉमन ब्रॅकेट घ्यायचा आहे. सेम ब्रॅकेट आहे तो कॉमन घेतलेला आहे. राइट रिमेनिंग टर्म इन द सेकंड ब्रॅकेट x - 5 = 0. हा -5 येतो राइट साइडला +5 येतो. 5x - 3 = 0. हा -3 येतो राइट साइडला +3. 5 मल्टिप्लाइड डिवाइड होतो. therefore x = 5 x = 3/5. तर हा टाइप पूर्ण सॉल्व्ह करायचा आहे. जर हा क्वेश्चन तुम्हाला याचा जर करेक्ट आन्सर पाहिजे तर तुम्हाला हा सॉल्व्ह करावा लागेल तरच आन्सर कळणार आहे. तर इथे कोएफिशिएंट असतो x2 च्या पुढे कोएफिशिएंट असेल तर हा कंप्लीट सॉल्व्ह करायचा आहे. कारण इथे मल्टिप्लिकेशन टर्म फर्स्ट टर्मचा 5 आणि लास्ट टर्मचा -15 याचं मल्टिप्लिकेशन करून मिळतंय आणि मिडलला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन टर्म असतं तर ते दोन फॅक्टरचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मधून तयार होते. मिडलचा टर्म चेंज नाही होत पण मल्टिप्लिकेशन टर्म चेंज होत असतो. आता बघा इथे कोएफिशिएंट नाहीये, इथे पण कोएफिशिएंट नाहीये तेव्हा शॉर्टकट मेथड अप्लाय करायची. नाउ -13 इज ऍडिशन टर्म, -30 इज अ मल्टिप्लिकेशन टर्म. कोणतं टर्म येते मल्टिप्लिकेशन. इथे कोएफिशिएंट नसेल तर डायरेक्ट हेच मल्टिप्लिकेशन टर्म असतं. ते का कारण कोएफिशिएंट इथे 1 असतो. 30 1 जा 30 तेच येणार आहे 30 म्हणून आपण डायरेक्ट 30 लाच मल्टिप्लिकेशन टर्म म्हणतो. इथे पण कोएफिशिएंट 1 असणार आहे. 35 1 जा 35 म्हणजे तेच मल्टिप्लिकेशन टर्म असतं. हा टाइप तुमच्या लक्षात आलाय.
आता डायरेक्ट कस काय याचे आपण फॅक्टर लिहू शकतो, तर ऍडिशन टर्म -13 आहे. असे दोन नंबर शोधायचे की ज्याची ऍडिशनचा फ्रॅक्शन -13 आहे आणि मल्टिप्लिकेशन -30. तर 15 2 जा 30, 15 मधून 2 सबट्रॅक्ट केले किती होतात 13. इथे सबट्रॅक्शन निगेटिव्ह आहे, मीन्स बिगर नंबरला मायनस साइन आहे आणि स्मॉलर नंबरला पॉझिटिव्ह. हे साइन खूप इम्पॉर्टंट आहे. 15 2 जा 30 प्लस मायनस मायनस, 15 मधून 2 सबट्रॅक्ट करा, 13 बिगर नंबरचं साइन काय आहे तर मायनस. आता या फॅक्टरचं साइन चेंज करायचं, ते असतात रूट. देअरफॉर रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन इज, हा -15 आहे आपण लिहिणार +15, हे फॅक्टर +2 आहे आपण काय लिहिणार -2. यांचे साइन चेंज करून जे लिहायचंय तेच असतं फॅक्टर. कळालंय? तर आता नेक्स्ट पार्ट बघूया आपण. नेक्स्ट इक्वेशन, आयडेंटिफाय द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. y² च्या पुढे कोएफिशिएंट नाहीये, y² + 2y - 35 = 0. म्हणजे याला ट्रिक अप्लाय करू शकतो आपण. मिडल टर्म ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन टर्म आहे, ऍडिशन टर्म 2 आहे +2 आहे आणि मल्टिप्लिकेशन -35 पाहिजे. 35 कोणत्या टेबल मध्ये 7, 7 5 जा 35 प्लस मायनस मायनस आणि 7 मधून 5 सबट्रॅक्ट केला 2, 2 ला कोणतं साइन आहे प्लस आहे, बरोबर आहे. बिगर नंबरला कोणतं साइन द्यायचं प्लस, म्हणजे इथे सबट्रॅक्शन जी आहे ती पॉझिटिव्ह येते, मीन्स बिगर नंबरचं साइन काय आहे पॉझिटिव्ह आहे. आता हे आले फॅक्टर्स, याचं साइन चेंज करायचंय. 7 becomes -7, -5 becomes +5. these are the root of given equation. फक्त टेबल लर्न पाहिजे किंवा डायरेक्ट फॅक्टर मिळतात, फॅक्टरचे साइन चेंज करून आपल्याला काय मिळतात रूट्स मिळतात. आता आपण क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलाय. इथे x² च्या पुढे कोएफिशिएंट असेल तर हा पूर्ण सॉल्व्ह करून फॅक्टर फाइंड करायचे आणि जर x² y² च्या पुढे जर कोएफिशिएंट नसेल, फर्स्ट टर्म जो असतो तिथे कोएफिशिएंट लिहिलेला नसेल, ही शॉर्टकट मेथड आपण अप्लाय करू शकतो.
Now next type is how to identify the nature of the roots of given quadratic equation. दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व न करता आपण डायरेक्टली त्या रूटचं नेचर सांगू शकतो. व्हॉट इज द रूट्स ऑफ नेचर ऑफ द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. Now if ax square plus bx plus c is equal to 0, if this is the given quadratic equation, then the delta is given as b square minus 4ac. delta म्हणजे डिस्क्रिमिनंट व्हॅल्यू आपण कुठे यूज केली, फॉर्म्युला मेथड मध्ये. फॉर्म्युला मेथड मध्ये तुम्हाला फॉर्म्युला आठवत असेल, त्यामध्ये b square minus 4ac हा पार्ट होता. तर आपण डेल्टा फाइंड करणार आहे. इफ डेल्टा इज पॉझिटिव्ह तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या व्हॅल्यू एबीसी लिहायच्या आहे, नंतर b square minus 4ac मध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे आणि डेल्टाचं साइन चेक करायचं आहे. इफ डेल्टा मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह और इट मे बी 0. तीनच गोष्टी पॉसिबल आहे. पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, 0. ती व्हॅल्यू काही पण असेल, फ्रॅक्शनल, इरॅशनल, कशी पण चालेल, फक्त आपल्याला साइन चेक करायचं. इफ डेल्टा इज पॉझिटिव्ह, इफ दिस डेल्टा डिस्क्रिमिनंट इज पॉझिटिव्ह, देन द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. तर प्रत्येक इक्वेशनचे दोन रूट्स असतात, ते रियल नंबर मधून येतील आणि ते अनइक्वल असतील, म्हणजे दोन्ही रूट्स सेम नसतील. इफ डेल्टा इज इक्वल टू 0, देन रूट्स आर रियल अँड इक्वल. तर दोन्ही रूट्स इक्वल असतील, म्हणजे समजा 5 x is equal to 5, x is equal to 5, x is equal to minus root 2, x is equal to minus root 2, दोन्ही इक्वल असतील. दे आर रियल नंबर. रियल नंबर म्हणजे नॅचरल, होल नंबर, इंटिजर, रॅशनल, इरॅशनल, सगळ्या टाइपचे नंबर. इफ डेल्टा इज निगेटिव्ह, तर डेल्टा निगेटिव्ह असेल तर काय मिळतं, रूट्स आर नॉट रियल. तर निगेटिव्ह डेल्टा आला तर पुढे इक्वेशन सॉल्व करत नसतो, हे लक्षात ठेवा. डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यापेक्षा पहिले डेल्टा चेक करायचा असतो फॉर्म्युला मेथड मध्ये. तर डेल्टाची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर पुढे इक्वेशन सॉल्व करायचं नाहीये. डेल्टा इज निगेटिव्ह, देन रूट्स आर नॉट रियल. तर आता आपण काय करणार आहे, याचे 3-4 टाइप घेणार आहे, कारण आपल्या बोर्डची जी सीईटी होणार आहे त्या दृष्टीने हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कारण डेल्टा वरती बोर्डला पण बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेले आहे. मे बी याच्यातला एक टाइप बोर्डला येऊ शकतो किंवा या सीईटी मध्ये विचारला जाऊ शकतो. तर आपण 1 बाय 1 एक एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 8, 2x square minus 4x plus 5 is equal to 0. पहिले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये पाहिजे. ax square plus bx plus c is equal to 0. तर सगळे टर्म लेफ्ट साइडला आणि राइट साइडला 0 पाहिजे, तरच abc ची व्हॅल्यू लिहायची. a is equal to 2, b is equal to minus 4, c is equal to 5. डेल्टा is equal to b square minus 4ac. b चा स्क्वेअर होता म्हणजे minus 4 चा स्क्वेअर, 4 4 जा 16, 4ac, 4 into a into c, 4 2 जा 8, 8 5 जा 40, 16 minus 40 म्हणजे 40 मधून 16 सबट्रॅक्ट केले 24. बिगर नंबरचं साइन मायनस आलं तर काय लिहिणार, रूट्स आर नॉट रियल. आता इथे क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन देतील आणि खाली लिहिलेलं असेल आयडेंटिफाय द नेचर ऑफ द रूट्स. तर तुम्हाला हे नाही विचारणार. तर नेचर ऑफ रूट्स काय, निगेटिव्ह व्हॅल्यू आली, तुम्ही काय लिहिणार, रूट्स आर नॉट रियल. जे ऑप्शन करेक्ट असेल ते ओळखायचं आहे. किंवा असं पण विचारलं जाईल की फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा किंवा आयडेंटिफाय द व्हॅल्यू ऑफ डेल्टा. डिस्क्रिमिनंट डेल्टा आयडेंटिफाय करायचं आहे आणि -24 करेक्ट ऑप्शन असणार आहे. तर त्यामध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या चेक करायच्या आणि करेक्ट ऑप्शन आयडेंटिफाय करायचं आहे. क्वेश्चन नंबर 9, 6y square plus 6y minus 2 is equal to 0. a is equal to 6, b is equal to 6, c is equal to -2. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणून आपण डायरेक्ट abc ची व्हॅल्यू लिहिली. नाउ डेल्टा इज इक्वल टू b square minus 4ac. b is replaced by 6, 6 चा स्क्वेअर, 6 6 जा 36, 4ac, 4 into a into c, 4 into 6 into -2, 4 6 जा 24, 24 2 जा 48, मायनस मायनस प्लस, कारण बाहेर मायनस साइन आहे, मध्ये पण मायनस साइन आहे, मायनस मायनस प्लस होत आहे. 36 मध्ये 48 ऍड केले 84. तर इथे 84 आन्सर येत आहे, पॉझिटिव्ह आहे. डेल्टा इज पॉझिटिव्ह असेल तर काय असतं, रूट्स आर रियल अँड अनइक्वल. तर रूट्स असतात रियल अँड अनइक्वल. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 10, 4x square minus 4x plus 1 is equal to 0. a is equal to 4, b is equal to -4, c is equal to 1. डेल्टाचा फॉर्म्युला आहे एक b square minus 4ac. b चा स्क्वेअर म्हणजे -4 चा स्क्वेअर, 4 4 जा 16, 4ac means 4 into 4 into 1, 4 4 जा 16, 16 1 जा 16, 16 minus 16 काय आहे, 0. if delta is 0, काय लिहायचं कन्क्लुजन, if delta is 0 then roots are real and equal. therefore roots are real and equal. तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो, from which of the following quadratic equation, for that quadratic equation the roots are real and equal. मग तुम्हाला सगळ्यांचा डेल्टा फाइंड करायला लागेल. जो 0 येतोय त्याच्यासाठी ते ऑप्शन करेक्ट असेल. त्याचा क्रॉस क्वेश्चन पण येऊ शकतो, म्हणजे उलटा रिव्हर्स क्वेश्चन पण येऊ शकतो. क्वेश्चन पण कसा आला तरी तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे.
आता क्वेश्चन नंबर 11 इथे सगळे रूट मधले नंबर्स विचारले. आता रूट मधले जर नंबर विचारले की स्टुडंटला वाटतं की हा सगळ्यात डिफिकल्ट क्वेश्चन आहे. ऍक्च्युअल मध्ये हा इझी क्वेश्चन असतो, फक्त आपल्याला बेसिक कॅल्क्युलेशन बरोबर आले पाहिजे. √5m² मायनस √5m प्लस √5 इज इक्वल टू 0. आता इथे सगळे √5 आहे. a इज इक्वल टू √5, b इज इक्वल टू मायनस √5, c इज इक्वल टू √5, सगळे √5 आहे. डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. तर b² म्हणजे मायनस √5 त्याचा स्क्वेअर होतो. आता निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय असतो? पॉझिटिव्ह. आणि √5 चा स्क्वेअर काय होतो? स्क्वेअर रूट कॅन्सल होतं, कारण दोन अपोजिट फंक्शन आहे. स्क्वेअर करायचा आणि स्क्वेअर रूट घ्यायचा म्हणजे तेच आन्सर येणार आहे. स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन आन्सर 5 येतं. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो, 5 येतोय. देन 4 चा मीनिंग 4 a c, 4 √5 √5. तर 5 5 जा 25. स्क्वेअर रूट मध्ये जे नंबर आहे त्याचं कॅल्क्युलेशन √5 √5 √25. 5 5 जा 25. 25 चा स्क्वेअर रूट 5, 5 4 जा 20. तर 5 मायनस 20, 20 मधून 5 सबट्रॅक्ट केला 15. बिगर नंबरचं साइन मायनस. इफ डेल्टा इज निगेटिव्ह देन रूट्स आर नॉट रियल. जर ते निगेटिव्ह असेल आपण काय कन्क्लुजन लिहितो? रूट्स आर नॉट रियल. तर आतापर्यंत आपण या टाइपचे किती टोटल 4 क्वेश्चन सॉल्व्ह केले. हे मी थोडे जास्त घेतले. याचं रिझन आहे की बोर्डच्या सीईटीला हा क्वेश्चन विचारलाच जाणार आहे. डेल्टाचा क्वेश्चन करून ठेवा, त्याच्यावरती जेवढे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. आता एक लक्षात ठेवा की तुम्ही काय यूज करणार आहे. तर तुम्ही तुमच्याकडे जे काही रेफरन्ससाठी नवनीत असेल डायजेस्ट, त्याच्या खाली पण एमसीक्यू पॅटर्न दिलेला आहे. अपेक्षित मध्ये पण एमसीक्यू पॅटर्न दिलेला आहे प्रत्येक टाइप मध्ये. आणि दुसरं म्हणजे टार्गेट मध्ये पण दिलेलं आहे. तुम्ही काही पण यूज करा, पण डिफरंट टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. तर नवनीतच्या मागे पण प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेले, त्यामध्ये पण तुम्हाला असे काही क्वेश्चन्स मिळतील की ज्यामध्ये खूप व्हेरिएशन आहे. तर असे खूप चांगले क्वेश्चन त्यामध्ये दिलेले आहेत. जर तुम्हाला रेफरन्स साठी वाटलं तर ते तुम्ही यूज करू शकता. तर हा क्वेश्चन बघितला आपण. 12 नंबरचा क्वेश्चन बघा. फाइंड k if the roots of the equation 3x² minus kx plus k is equal to 0 are the real and equal. आता कंडिशन्स दिलेली, हे इक्वेशन दिलेले 3x² minus kx plus k is equal to 0. a ची व्हॅल्यू 3 दिसते, b ची व्हॅल्यू -k. लक्षात ठेवा आपण k फाइंड करतोय. b ची व्हॅल्यू -k, c ची व्हॅल्यू काय आहे? ax² plus bx plus c is equal to 0. x² च्या पुढे a असतो आणि x च्या पुढे b असतो. मग a ची व्हॅल्यू 3 आहे, b ची व्हॅल्यू -k. कसं पण इक्वेशन आलं, स्टँडर्ड इक्वेशनशी कंपेअर करायचं आहे आणि बरोबर एबीसी ची व्हॅल्यू लिहायची. ही व्हॅल्यू करेक्ट असेल तर खाली काही प्रॉब्लेम येणार नाही. इफ रूट्स आर रियल अँड इक्वल, ही कंडिशन यूज करायची आहे. ही कंडिशन समजल्याशिवाय एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार नाहीये. तर कंडिशन आपल्याला माहिती आहे. इफ द रूट्स आर रियल अँड इक्वल, रियल आणि इक्वल असतील, इक्वल रूट्स असतील तर डेल्टाची व्हॅल्यू काय घ्यायची? 0 घ्यायची. डेल्टा 0 असतो. मग डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. b चा स्क्वेअर होतो म्हणजे k चा स्क्वेअर होतो. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, k चा स्क्वेअर k². 4ac, 4 a into c, 4 into 3 into k, 4 3 जा 12, 12k. आणि डेल्टाची व्हॅल्यू 0, कारण रूट्स कसे रियल अँड इक्वल. ही कंडिशन क्वेश्चन मध्ये दिलेली. तर k² मायनस 12k इज इक्वल टू 0. तर आता आपण काय करू शकतो? हा 12k इकडे पण शिफ्ट करता येईल. कसं पण कॅल्क्युलेशन करा, आन्सर सेम येणार आहे. तुम्ही कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करा. k ची व्हॅल्यू 12 आली पाहिजे. तर इथे k² k into k, 12k 12 into k, k कॉमन घ्यायचा आहे. ब्रॅकेट मध्ये k -12 राहतोय. k मल्टिप्लाइड आहे, 0 ला डिवाइड होतो, आन्सर 0. मग k -12 इज इक्वल टू 0. हा 12 मायनस राईट साइडला शिफ्ट केल्यानंतर प्लस होतं. k ची व्हॅल्यू काय येते? 12 येते. मग करेक्ट ऑप्शन 12 असेल. तर हा क्वेश्चन लॉजिकली म्हणजे आपण काय म्हणतो ना, ऍप्लिकेशन आहे. जर तुम्हाला डेल्टा खरंच माहिती आहे तर तो तुम्हाला अप्लाय करता येईल. ऍप्लिकेशन बेस्ड एक्झाम्पल पण विचारतात. तर असे एक्झाम्पल पण इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तर डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंटचे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. एक तरी एक्झाम्पल एंट्रन्सला विचारलं जाणार आहे. याची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा. आता आपण असंच एक टाइप बघणार आहे जो एक्झामच्या दृष्टीने परत इम्पॉर्टंट आहे. माझ्या दृष्टीने शेवटचे जे मी आता हा एक आणि याच्या पुढचा जो टाइप घेणार आहे, तर हा खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झामला तो विचारलाच जाणार आहे.
आता आपण नेक्स्ट टाइप बघणार आहे. इफ अल्फा अँड बीटा आर द टू रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन देन द सम ऑफ द रूट्स आर गिवन ॲज. सम आणि प्रोडक्ट आपण लिहू शकतो. तर सम कशी लिहायचे, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, आपल्याला एबीसी ची व्हॅल्यू माहिती आहे, आपण सम ऑफ रूट्स लिहू शकतो अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए, प्रोडक्ट ऑफ द रूट अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा सी अपॉन ए. तर इथे आपण काय करू शकतो, सम ऑफ द रूट आणि प्रोडक्ट ऑफ द रूट लिहू शकतो डायरेक्टली, जर आपल्याला एबीसी ची व्हॅल्यू माहित असेल तर. आता रिव्हर्स क्वेश्चन आहे, जर आपल्याला टू रूट्स माहिती आहे, एक अल्फा आणि बीटा. अल्फा आणि बीटा काय माहिती का, प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन सोल्युशन दोन रूट्स असतात. तर एकाला अल्फा म्हटलेले एकाला बीटा म्हटलेले. जे फॅक्टरायझेशन मेथड मध्ये शेवटी दोन रूट्स मिळत आहे, दोन सोल्युशन मिळत आहे, तेच रूट्स आहे, फक्त त्यांना अल्फा बीटा म्हटलेले. जर अल्फा आणि बीटा असे रूट्स दिलेले तर त्यावरून आपण इक्वेशन तयार करू शकतो. आता इथे सम ऑफ द रूट्स दिलेले आहे आणि इथे प्रोडक्ट ऑफ द रूट दिलेले आहे. अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन बी रिटन ॲज एक्स स्क्वेअर मायनस, इथे सम लिहायचे इथे प्रोडक्ट लिहायचं, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. तर आपल्याला बघा दोन जर रूट्स दिलेले तर रूट्स वरून आपण डायरेक्ट इक्वेशन तयार करू शकतो. हा एक इम्पॉर्टंट टाइप आहे जो बोर्डला विचारला गेलेला आहे. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर -7 and 5. जर रूट्स -7 and 5 असेल तर आपण काय लिहू शकतो, सम ऑफ द रूट्स अल्फा प्लस बीटा. सम ऑफ द रूट्स अल्फा प्लस बीटा, एक अल्फा असेल रूट दुसरा असेल बीटा. तर अल्फा आणि बीटा जर ऍड केला तर -7 + 5, इथे -2 आन्सर येत आहे. प्रोडक्ट ऑफ द रूट अल्फा बीटा आहे -7 मल्टिप्लाय बाय 5, 7 5 = 35. तर सम ऑफ द रूट्स या दोन्ही रूट्सचे ऍडिशन करायची आहे आणि प्रोडक्ट ऑफ द रूट दोघांचं मल्टिप्लिकेशन जे येते ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असेल ते, तर ते या फॉर्म्युला मध्ये द्यायचं आहे. एक्स स्क्वेअर अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा. अल्फा प्लस बीटा मध्ये इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची -2. अल्फा प्लस बीटा -2 येतोय, मायनस मायनस +2 होतोय आणि अल्फा बीटा किती येतोय -35 प्लस मायनस मायनस -35. तर लक्षात ठेवा एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट अल्फा प्लस बीटा एक्स आणि प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट अल्फा बीटा हे इथे सबस्टिट्यूट करायचं आहे. जर कदाचित असा एक डिफिकल्ट क्वेश्चन आला, डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा लेंथी सॉल्व्ह करायला, तर जर इरॅशनल रूट्स असतील तर काय करणार, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ द रूट्स आर, एकच रूट दिलेला आहे समजा √5 + √3. जर एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा इरॅशनल रूट दिलेला आहे तो पण एकच आहे, √5 + √3. इथे प्लस असेल तर आपण काय लिहिणार आहे मायनस. एक असतो अल्फा दुसरा असतो बीटा. तर इरॅशनल नंबरसाठी कॉन्जुगेट पेअर लिहितात, √5 + √3 आणि √5 - √3. इथे प्लसच्या जागेवर मायनस लिहायचे. हे दोन साइन इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला प्लस दिलेला आहे तर आपण मायनस लिहिणार, मायनस दिला तर प्लस पेअर लिहिणार आहे. तर ही त्याची कॉन्जुगेट पेअर आहे, एक अल्फा आहे आणि एक बीटा आहे. लक्षात आलंय, इरॅशनल नंबर मध्ये कॉन्जुगेट पेअर असतात. तर √5 + √3 आणि √5 - √3 दोघांचे ऍडिशन, √5 + √5 2√5 आणि √3 - √3 0, म्हणजे 2√5 येते ऍडिशन. आणि प्रोडक्ट अल्फा * बीटा, √5 + √3 √5 - √3, a + b * a - b, a² - b². a² - b² चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. √5 चा स्क्वेअर रूट कॅन्सल, आन्सर 5. √3 चा स्क्वेअर रूट कॅन्सल, आन्सर 3. 5 - 3 काय होतंय 2 होतंय. तर आता इथे सम ऑफ द रूट 2√5 आहे आणि प्रोडक्ट ऑफ द रूट 2 येतोय. तर x² - अल्फा प्लस बीटा x, अल्फा प्लस बीटा 2√5x येतो आणि अल्फा बीटा येतो 2. तर x² - 2√5x + 2 = 0. तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आणि अल्फा बीटाची जी काही व्हॅल्यू आलेली ती इथे सबस्टिट्यूट करायची, आपल्याला डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळत आहे. आता दुसरे जे फॉर्म्युले ते कधी यूज करायचे, हे फॉर्म्युला आपण कधी यूज करणार, अल्फा प्लस बीटा -b/a, अल्फा बीटा c/a. हे फॉर्म्युले कधी यूज करायचे, जेव्हा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असणार आहे. आता बघा हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा पण एंट्रन्सला विचारण्याचे चान्सेस आहे. फॉर विच इक्वेशन अल्फा प्लस बीटा = 5. तर या दिलेल्या इक्वेशन मध्ये कोणत्या इक्वेशन साठी अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 5 येते. तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, अल्फा प्लस बीटाचा जो फॉर्म्युला आहे तो काय -b/a. तर आपण काय करणार आहे, यातलं करेक्ट इक्वेशन आयडेंटिफाय करणार आहे. तर ऑप्शन डी करेक्ट आहे. रिझन काय बघा, 3x² - 15x + 16 = 0. तर a ची व्हॅल्यू 3 आहे, b ची व्हॅल्यू -15, c ची व्हॅल्यू 16 आहे. अल्फा प्लस बीटा इथे दिलेला आहे म्हणून आपण त्याचा फॉर्म्युला लिहिणार आहे -b/a. अल्फा प्लस बीटा -b/a. तर b ची व्हॅल्यू -15 आहे, मायनस प्लस, तर 3 5 काय होते 15.
तर इथे 15/3 3 5 15, तर अल्फा प्लस बीटा 5 येतोय, म्हणजे ऑप्शन डी काय करेक्ट आहे. आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो काय करायचं. ही ए ची व्हॅल्यू असते आणि काय बी ची, मायनस बी अपॉन ए. तर 2 5 10 येतो, पण इथे -5 येतोय, तर इथे 10/2 म्हणजे इथे 5 येतोय. जर तुम्ही सॉल्व्ह करत गेले पहिल्यासाठी काय येतोय 10/2, इथे निगेटिव्ह व्हॅल्यू येणार आहे, मायनस बी अपॉन ए, देन इथे -10 अपॉन बी अपॉन ए, इथे 1 असेल, कोएफिशियंट नसेल तर आपण 1 घेतो, तर इथे 10 आन्सर येणार आहे. इथे 15/3 3 5 काय होतंय 15 होतंय, पण इथे बी ला मायनस साइन आहे, -15, इथे पण मायनस आन्सर येत आहे, आपल्याला प्लस पाहिजे आन्सर. तर फर्स्ट साठी बी अपॉन ए, बी अपॉन ए, मायनस बी अपॉन ए, मायनस बी अपॉन ए, मायनस बी अपॉन ए, मायनस बी अपॉन ए. तर मिडलची बी ची व्हॅल्यू आहे आणि इकडची ए ची व्हॅल्यू आहे, ax² प्लस bx प्लस c. सी ची व्हॅल्यूची गरज नाहीये, या दोन व्हॅल्यूचं डिव्हिजन करायचं आहे आणि त्याला बी ला मायनस साइन आहे, एक लक्षात ठेवायचं आहे. नुसतं ओरली नका डिवाइड करू, हे साइन महत्वाचं आहे. साइन जर विसरले ना तर हे रॉंग होणार आहे. तर महत्वाचं हेच आहे की तुमचे फॉर्म्युले लर्न पाहिजे, त्यावरून तुम्ही कोणतेही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आतापर्यंत आपण जेवढे टाइप घेतलेले मॅक्सिमम आपण सगळ्या गोष्टी यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर डेल्टा किंवा डिस्क्रिमिनंट फाइंड करणं हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, यावरती एकतरी क्वेश्चन एक्झामला विचारला जाईल. त्यानंतर सम ऑफ द रूट्स, इक्वल रूट्स, या कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या. इक्वल रूट्स कधी असतात, आता अजून एक आहे की वर्ड प्रॉब्लेमचं काय विचारलं जाऊ शकतं. जर त्यांना विचारायचं असेल तर वर्ड प्रॉब्लेमचं असं एक स्टेटमेंट देतील आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, तर तो इक्वेशन तयार करून दाखवायचा आहे. समजा असं म्हटलेलं आहे की सम ऑफ द नॅचरल नंबर अँड इट्स स्क्वेअर इज 30. एक नॅचरल नंबर आहे आणि त्याचा जो स्क्वेअर आहे त्याची ऍडिशन 30, तर तुम्ही काय लिहिणार x² प्लस x इज इक्वल टू 30. तो नॅचरल नंबर x आहे, त्याचा स्क्वेअर x² आहे आणि त्यांची ऍडिशन 30, x² प्लस x इज इक्वल टू 30. म्हणजे असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. सेकंड, त्याच्या कंडिशन्स माहिती पाहिजे की क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणकोणत्या केसमध्ये होत आहे. जसं हायेस्ट इंडेक्स 2 आहे, रिअल नंबर असतात ABC, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. देन आपण बघितलं फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मध्ये जे डिफरंट टाइप आहे, क्रिटिकल किंवा असे ट्रिकी टाइप आहे, ते सॉल्व्ह करा. त्यानंतर आपण हे बघितलं की डेल्टाची व्हॅल्यू फाइंड कशी करतात, डेल्टाच्या कंडिशन्स काय आहे. त्यानंतर आपण अल्फा बीटाचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. अल्फा बीटा इफ टू रूट्स आर गिवन ऑफ द, इफ अल्फा अँड बीटा these are the two roots for this quadratic equation, then we can form or frame this quadratic equation. फ्रेम करणे किंवा फॉर्म करणे मीनिंग सेम होत आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवून दाखवायचं आहे. तर या सगळ्या शेवटचे जे आपण टाइप घेतलेले ते खूप इम्पॉर्टंट आहे, त्याची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा. आणि मी तुम्हाला परत सांगतोय की तुमच्याकडे जे पण डायजेस्ट असेल तर त्याच्या खाली MCQ असतात, त्याची प्रॅक्टिस केली तरी चालेल. अपेक्षित मध्ये असतात, नवनीत मध्ये पण आहे, त्यानंतर टार्गेट मध्ये पण आहे, किंवा तुमच्याकडे डिफरंट जे काही असेल मटेरियल त्यामधून तुम्ही स्टडी करू शकता. इव्हन आपल्या स्टेट बोर्डच्या बुकच्या खाली पण जे काही प्रॅक्टिस सेट दिलेले त्याच्यामध्ये पण तिथे MCQs दिलेले, ते पण सॉल्व्ह करा. या सगळ्या टाइप जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केला तर या चॅप्टरचे पण तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतील. आता तुम्हाला जे काही डाऊट्स येत असतील तुम्ही ते मेसेज करा, मी तुम्हाला त्याचं सोल्युशन देणार आहे. ठीक आहे, तर राहिलेला पार्ट आपण नंतर कंप्लीट करू. आणि यामध्ये अल्जेब्रा मध्ये जे असे तुम्ही लिस्ट तयार करून ठेवा की इझी टॉपिक आणि डिफिकल्ट तुम्हाला तुमच्या दृष्टीने. तर पहिले इझी टॉपिक करा आणि नंतर तुम्हाला वाटतं यांची प्रॅक्टिस करायला पाहिजे, ते डिफिकल्ट टॉपिक मध्ये इझी काय ते शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्याला सगळं स्किप नाही करायचं. यातले इझी जे क्वेश्चन आहे किंवा इम्पॉर्टंट टाइप हा आहे, समजा मी तर हा करून ठेवणार आहे, येते लक्षात. पण काही ना काही त्या टॉपिकचे इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो करून ठेवा, कारण वेळेवरती एक एक मार्क महत्वाचा असणार आहे. कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. ऑनलाईन जी एक्झाम होणार, जी तुमची CET एक्झाम होणार आहे, त्यानंतर तुमची 11th ऑनलाईन जी ऍडमिशन प्रोसेस असणार आहे, त्याच्यामध्ये एक मार्क साठी खूप म्हणतो ना आपण की काटेकी टक्कर असणार आहे. म्हणून तुम्ही चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क्स मिळवा. तर